तुमची बॉडी लय भारी आहे. तुम्ही काय जिमला जाता का? हो हो, रोज 2 टाइम, सकाळी आणि संध्याकाळी. तसं तर मी जिमला जातो बरं. काय सांगताय? पण तुमच्याकडे बघून तसं काही वाटत नाही राव. नाही नाही, मी जिमला व्यायाम करायला नाही जात, झाडू मारायला जात असतो. काय खाऊन फायदा केलं होतं याच्या आईने याला आणि काय नाही. कधी पावा झोपेलाच असतोय. अहो काय सकाळी सकाळी पोराच्या मागे लागताय? अगं तो नगरचा शांतीलाल नाही का, त्याने सांगितलं होतं तुमच्या पप्प्यासाठी एक पोरगी बघितली. मी म्हणलं जाऊन बघून यावा. अगं बाया काय सांगताय? पोरगी चांगली असते ती या की मग बघून. तो म्हणत होता भाऊ, पोरगी सुशिक्षित आहे, नोकरीला आहे आणि शिवाय ती सायला सुंदर आहे. मी काय म्हणते, पप्पाला जर पोरगी आवडली ना मग ह्याच वर्षी बार उडून टाकू. अगं पप्प्याला लाख पोरगी आवडन, पण पोरीला पप्प्या आवडला पाहिजे ना. बरं उठव त्याला म्हणावं पोरगी बघायला जायचंय. पप्पू बेटा, अरे पप्पू बेटा उठ, सकाळ झाली. मग एका माणसाचे लग्न होणार, सुंदर सुंदर बायको येणार, मग खूप खूप पोलं होणार. अहो थांबवा, पोरांची लाईन थांबवा, अजून लग्न तर भाऊ द्या. ए बाया, तुम्हाला तर जरा आनंद घेता येत नाही बाई. अगं उठत नसताना तर कमरात लात घाल त्याच्या. पप्पू, हे पप्पू, अरे उठ बेटा, तुझ्यासाठी मुलगी बघायला जायचंय. काय? अरे हो, तुझ्यासाठी मुलगी बघायला जायचंय, आवर लवकर. आई, मी हा गेलो आणि हा आवरून आलो. बघितलं का पोराला कसा आनंद झालाय? जसा कुत्र्यांना भाद्रपद महिना लागल्यावर होतो ना तसा. अहो काय उदाहरण देत आहे? उदाहरण तरी नीट द्यावा. बरं मी काय म्हणते, जाताना भाड्याची गाडी करून जावा, म्हणजे वजन वाढेल. वजनाचं काही सांगता येच नाही, पण खर्च मात्र नक्की वाढन. अहो इकडे तिकडे खर्च करता ना, मित्रात खर्च करता, पार्ट्यांना खर्च करता, मग इथं थोडाफार खर्च केला तर काय बिघडतं काय तुमचं म्हणते मी. बरं ठीक आहे, भाड्याने गाडी करतो जातो बाई. अरे बापरे, हा तर झोपेतून उठला त्यावेळी माणसासारखा दिसत होता आणि आता आसमानासारखा का दिसतोय? ये स्टाइल का मामला है पिताजी, आप नहीं समझोगे. बरं येतो का मुलगी बघून? हा हा, जपून जावा आणि तिथं पोहोचल्यावर मला फोन करा. हॅलो बाळ्या, अरे लवकर ये, मास्तारी पोरगी बघायला जायचंय. अरे त्याला कशाला बोलवलं उगाच गर्दी? आबा तुम्हाला तर माहिती ना, तो माझा जीवच कंठस्थ मित्र आहे. तुमने बुलाया और हम चले आए. अरे बापरे, तू का काय दरवाजाच्या बाहेरच उभा होता का रे? याने फोन केला तू लगेच आला. ही तर आमची दोस्ती आहे आबा, तुम्हाला नाही कळायचं. बरं चला, उशीर होईन. ड्रायव्हर साहेब, तुम्हाला लोकेशन पाठवलेलं आहे बघा. अहो काळजीच करू नका, हे रस्ते सगळे माझ्या तोंडी पाठ आहेत बघा. या रस्त्यावर खड्डे किती आहेत, दारूचे अड्डे किती आहेत, सगळं माहिती आहे मला. तुम्ही टेन्शनच घेऊ नका बघा, आरामशीर सोडतो मी तुम्हाला. ड्रायव्हर मामा, एक प्रश्न विचारू का? हो विचारा विचारा. तुमची बॉडी लय भारी आहे. तुम्ही काय जिमला जाता का? हो हो, रोज 2 टाइम, सकाळी आणि संध्याकाळी. तसं तर मी जिमला जातो बरं. काय सांगताय? पण तुमच्याकडे बघून तसं काही वाटत नाही राव. नाही नाही, मी जिमला व्यायाम करायला नाही जात, झाडू मारायला जात असतो. तुम्ही सेम टू सेम सलमान खान सारखे दिसता राव. थँक्यू थँक्यू. तुमच्या आई सलीम खानच्या बंगल्यावर कामाला होते का? नाही नाही, माझी आई नाही, पण माझा बाप कामाला होता. अरे गप्पा फुकणीच्या, नाही तर गाडीच्या बाहेर घेऊन लय हानी तुला तो. अरे पप्पे पप्पे, ते बघ ते कुत्र्याला मागून गुदगुल्या करताय. याच्या आयला याचे. अरे गप्पच ना, काय फालतू गडबड लावली रे. आता गप नाही बसला फुकणीच्या, उचलून गाडीच्या बाहेर फेकून देईन बघ. ड्रायव्हर साहेब अजून किती लांब येऊ? लयच मोतायला लागली हो जोरात. आलंय आलंय, जवळच आलंय बघा. एक 5 मिनिटात पोहोचू आपण तिथं. पप्पे पप्पे, ते बघ ते बघ. फुकणीच्या आता काय येडं वाकडं काय दाखवलं? तुझे एका बुक्के सगळे दात तोडून टाकतो बघ. आयला पप्प्या, तुझा बाप काय मला आग बंद घरी जाऊ देत नाही राव बहुतेक. सारखं काय ना काय थोडा फडीतच बाता करतोय. अरे मग शांत बस जरा, आलंय आता जवळ, गप बस. आलं बघा तुमचं लोकेशन. घ्या घ्या, हळूहळू साईडला घ्या दाबा. शाबास. बरं पाहुणे, येतं ना काही त्रास तकलीफ? नाही नाही, अजिबात नाही, काय एकदम आरामशीर आलो. अहो ड्रायव्हर लयच भारी, 1 नंबर गाडी चालवत होता. अजिबात पोटाचं पाणी नाही आलो जवळ नाही. काका, काकू दिसत नाहीत. अहो 1 वर्षापूर्वी सोडून गेली हो मला ती. अहो आजकालच्या बायकाच कसे काय पप्पे, नाही का? आपली ती गाण्याची बायको नाही का, भाजीवाल्या बरोबर पळून गेली. अहो हे का डोक्यावर पडलेलं आहे का हो? माझी बायको पडून नाही गेली, ती मागच्या वर्षी हार्ट अटॅकने वारली. पाहुणे, तसं तुमचं घर लयच प्रशस्त आहे हो. हा, तसा मी सुरुवातीला पत्र्याच्या शेडमध्ये राहत होतो, पण थोडं थोडं करून करून साठवून एवढं मोठं घर बनवलं बघा मी. विकायचं का याला, विकायचं? हे नाही, पण असंच दुसरं घरी बघा आपलं, त्याला विकायचंय. कोणतं मी घेता का? पण मी घर घेतोय भाई. अहो फुटकी कपडे नाही माझ्याकडे, मी आपलं असंच विचारलं. बरं पाहुणे, मी काय म्हणतोय,
लवकरात लवकर मुलगी बघण्याचा कार्यक्रम आटपू, म्हणजे आम्हाला निघायला, नाही तर रात्र होईन घरी पोचायला. बाळा संगीता, ये बाई. बरं मी काय म्हणतोय, मुलगा कोणता म्हणायचं नेमकं? तो पलीकडचा आहे ना, तो मुलगा म्हणा. हा अलीकडचा तर म्हणूच नका, कारण हा जर माझा मुलगा असता ना, मी कधीच आत्महत्या केली असती. अरे बाप, मरतो का काही नाही. वहिनी तर पक्की रशियन दिसती भाऊ. हिला तर मी सोडणारच नाही. काही झालं तर मी हिच्याशीच लग्न करणार रे बाबा. वा वा, काय पोरगी यार. वा 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 वा. पाहुणे लाजू नका, विचारा विचारा, काय प्रश्न विचारायचे असतील ते विचारा. मला एक सांगा, तुम्हाला लग्नासाठी कसा जोडीदार आवडतो बरं? एक चांगला जोडीदार प्रेम, विश्वास, समजूतदारपणा आणि आदर राखवणारा असावा, जो तुमच्या स्वप्नांना पाठिंबा देईन आणि कठीण काळात साथ देईन. जोडीदार असा असावा जो तुम्हाला माफ करू शकेल आणि तुमच्यासोबत आयुष्यभर राहण्यासाठी वचनबद्ध असेल. अरे बापरे, वहिनी तर पाठांतरच करून आलेले दिसते भाऊ. पाहुणे, मुलगी लयच हुशार दिसती, आईवर गेली जणू. अहो आबा 100%. नुसती हुशारच नाही, अहो चिकनी किती. यांना जेवलं असतं का ते? हे बघा, याला शांत बसायला सांगा, नाही तर याचे बोकंडी बसताना मी. बरं, मुलीला काय काय येतं? धुणं, भांडे, स्वयंपाक करणं सगळं येतं का? हा, तसं तिला सगळं येतंय, पण तिला शिकून एवढी मोठी केली, स्वतःच्या पायावर उभी केली. अहो इंग्लिश मीडियममध्ये शाळेत शिकवायला जाते ती. 50,000 रुपये पगार आहे तिला. पण लग्न झाल्यावर नोकरी बंद करावं लागेल बघा. नाही म्हणजे कसं आहे, माझ्या बायकोची हल्ली तब्येत बरी नसती, म्हणूनच पप्पूचं लग्न करायचं असं ठरवलंय मी. नाही मग नाही जमणार बघा. म्हणजे तिने एवढं शिक्षण घेतलं, एवढा पैसा घालवला, आता नोकरीला लागली आणि नोकरी सोडायची म्हणजे नाही. नाराज नका होऊ, मग कॅन्सलच समजा. चालतंय ना, मुलींची काय कमी का महाराष्ट्रात? दुसरी मुलगी बघू, त्यात काय एवढं. चल रे पप्पू, उठ. आयला पप्प्या, तुझा बाप काय तुझं लग्न होऊ देणार नाही राव. तुझ्या बापाने 3रं लग्न तोडलंय. पण माझ्या बापाला माहित नाही, मी पण काय साधा खेळाडू नाही. मी लग्न करीन तर हिच्याशीच करीन. तू बघतच राहा आता. मित्रांनो, लवकरच येतो या व्हिडिओचा पार्ट 2 आणि त्यासाठी सबस्क्राईब करा आणि बघत राहा सुरेश TV टूल्स.